नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं जबरदस्त भाषण मी घेऊन आलोय. हे भाषण तुम्ही जर उत्कृष्ट पद्धतीनं तुम्ही सादर केलं तर तुमच्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट होईल. असं अत्यंत प्रभावी, दमदार आणि आशययुक्त भाषण मी घेऊन आलोय. तर भाषण व्यवस्थितरित्या समजून घ्या, व्यवस्थित पाठांतर करा आणि त्याचं सादरीकरणाचा सराव करा. सर्वात लय भारी होणार तुमचं प्रजासत्ताक दिनाचं भाषण. तर आपण अधिक वेळ न लावता आता आपण भाषणाला सुरुवात करतोय. देशासाठी जन्म माझा, सेवा हेच कर्म, मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्पण माझा धर्म. स्वतः झिजलो तरी चालेल, राहो देश महान, चंदनासारखा उपयोगी व्हावा, आपुला प्रत्येक प्राण, आपुला प्रत्येक प्राण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले माझे प्रिय देश बांधवांनो, मी विठ्ठल पवार आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक आणि देशाभिमान जागवणाऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. मित्रांनो, आजचा दिवस केवळ सुट्टीचा नाही ना फक्त ध्वजारोहणाचा सोहळा आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा आणि आपल्या स्वाभिमानाचा खरं तर हा उत्सव आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्याला टिकून ठेवण्यासाठी, एकसंध ठेवण्यासाठी आणि सर्वांना समान हक्क देण्यासाठी आपल्याला एका मजबूत पायाची गरज होती. आणि तो पाया म्हणजे आपलं संविधान. आपल्या पूर्वजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न केवळ सत्तेपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांना हवं होतं असं राष्ट्र जिथं गरिबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या वाड्यापर्यंत न्याय समान असेल. अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग आणि बलिदान यांची साक्ष देत आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. आणि या संविधानानं आपल्याला केवळ मित्रांनो कायदे दिले नाही, तर या देशाचा खरा मालक म्हणून तुम्हा आम्हाला, आपल्या सर्वांना प्रजासत्ताकाचा नागरिक बनवले. हा दिवस आपल्याला ठामपणे सांगतो की या देशाचा खरा श्वास म्हणजे भारत देशातील जनता आहे आणि संविधान हा तो पवित्र धागा आहे ज्यानं आपल्याला एका माळेत गुंफला आहे. पण मित्रांनो, आज जेव्हा आम्ही आजूबाजूला पाहतो तेव्हा मन माझं अस्वस्थ होतं. ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, त्या संविधानानं आपल्याला कर्तव्यांची आठवण करून दिली होती. दुर्दैवानं आज अनेक जण त्या जबाबदाऱ्या विसरत चालले आहेत. भ्रष्टाचार समाजात रोगासारखा पसरत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी नियम मोडणं ही जणू सवयच बनली आहे. बेरोजगारीमुळे तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न आज धुसर होताना आपण पाहतोय. इतकंच नाही तर ज्या निसर्गानं आपल्याला जीवन दिलं त्याच निसर्गावर आपण अन्याय करत आहोत. प्रदूषणामुळे आज श्वास घेणं देखील कठीण झालं आहे. तांत्रिक दृष्ट्या आज आपण पुढे जात आहोत, पण माणूस म्हणून आपली नैतिकता, संवेदनशीलता आणि माणुसकी हरवत चालली आहे का? हा प्रश्न आज प्रत्येकानं स्वतःला विचारायलाच हवा. मित्रांनो, लोकशाही म्हणजे फक्त दर 5 वर्षांनी मतदान करणे नव्हे, तर लोकशाही तेव्हा जिवंत राहील जेव्हा इथला प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखेल, जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकत नाही, जेव्हा भ्रष्टाचाराला नकार देतो, जेव्हा पर्यावरणाचं रक्षण करतो, तेव्हाच खरी राष्ट्रभक्ती सिद्ध होते. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना आपण इतरांच्या हक्कांचा आदर करतो का? आजची आपली अनियंत्रित वागणूक आपल्या उद्याच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते का? प्रगती म्हणजे केवळ उंच इमारती उभारणं नाही, तर खरी प्रगती म्हणजे असा समाज जिथं प्रत्येक हाताला काम असेल, जिथं हवा शुद्ध असेल, जिथं माणुसकी हाच सर्वोच्च धर्म असेल. समाजातील शेवटच्या रांगेत उभा असलेला माणूस जेव्हा अभिमानानं म्हणेल, हा देश माझा आहे, आणि तो
माझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हाच या महान संविधानाचे आणि आपल्या क्रांतिकारकांचं स्वप्न खऱ्या अर्थानं मित्रांनो पूर्ण होईल. चला तर मग या पवित्र मंगल दिवशी केवळ भाषणे ऐकून थांबू नका. मनापासून आपण सर्वांनी एक संकल्प, शपथ घेऊया. आपण असा भारत घडवूया जो केवळ शक्तिशालीच नाही तर न्यायप्रिय, संवेदनशील आणि माणुसकीने समृद्ध असेल. आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलो तरच हा देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल, महान होईल. जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटतं, आओ झुककर सलाम करे उनको, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, जिनके हिस्से में ये मुकाम आता है. बहुत खुश नसीब होता है वो खून, बहुत खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही आपल्या देशाचा अभिमान वाटत असेल तर कमेंट मध्ये जय हिंद हे नक्की लिहायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.